मागे एकदा दादांनी मुक्ताला घरात संबळ वाजवायची परवानगी दिली आणि मग काय सकाळ दुपार संध्याकाळ ही मुक्ता घरात संबळ वाजवत राहिली. आणि आता तर काय गुरुवर्य मुक्ताजी त्या मुलीला म्हणे संबळ शिकवणार आहेत. कुठे ते घरात? हो आपल्या घरात. आणि एकदा का त्या मुलीची शिकवणी आपल्या घरात सुरू झाली की मग तिच्या मागून 2-4 पोरी येतील आणखी शिकायला. आणि मग आपल्या घरातल्या चौकामध्ये ह्या संबळ वादनाचा दरबार सुरू होईल. आणि आपल्या नगरकरांच्या वाड्याच्या बाहेर असा मोठा बोर्ड लावावा लागेल, मुक्ता नगरकर बँडवाले आमच्या येथे गणपतीसाठी नवरात्रासाठी आणि इतर शुभ कार्यांसाठी संबळ वादनाच्या सुपाऱ्या घेतल्या जातील. अरे 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 ह्या मुलींनी ना आपल्या नगरकर घराण्याचं नाव अगदी मातीत मिळवून टाकलंय. हे जरा अति होत चाललंय. आता ना असं शांत बसून चालणार नाही. वेळीच या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आपण. हो पण दादा त्या मुलीला इथे शिकायची परवानगी देणार आहेत का? परवानगी आणि मी अजिबात नाही. ते कसं आहे ना एकदम असं नाही विचारता येणार. त्यांचा मूड बघून जरा विचारावं लागेल. काय सलीस असं हसायचं नसतं बाळा. सॉरी नाही असं दे. अहो लहान मुलांचं असंच असतं. कुठल्या तरी गोष्टी आठवतात आणि मग हसायला येतं. हो ना? मगाशी माझ्या खोलीत ही कार्टी तडमडली होती. काय 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 पाहिलं काय नाही काय माहित नाही. कोण आहे ते? म्हणजे काय काम आहे? दादा हे अजय शेळके आणि ही त्यांची मुलगी मंजू. नमस्ते सर. तिला माझ्याकडून संबळ शिकायचं आहे. फक्त त्यासाठी ती इथपर्यंत शोधत मला घरी आली आहे. मला पण तिला शिकवायची इच्छा आहे पण तुमची परवानगी असेल तरच. म्हणजे ज्यावेळी सगळे घराबाहेर जातील ना त्यावेळेला शिकवत जाईल. म्हणजे कोणाला त्रास नाही होणार, तुम्हाला पण त्रास नाही होणार. म्हणजे मी एकदम नरमलोय असं युवराजच्या टीमला वाटणार आणि ही भोचक पोरगी सारखं सारखं घरात येणार. गोंधळच आहे. काय झालं दादा? ते विचार करायला थोडासा वेळ पाहिजे. हो तब्येत बरी नाही आहे का तुमची? मला काय झालंय? झाड भरले. ये ते डॉक्टर आले होते ना माग. त्यांनी ते बीपी आणि मन असं शांत राहावं म्हणून या गोळ्या दिल्या. अच्छा तर मग या मुलीला संबळ शिकायचं आहे ना? काय नाव काय? मंजू. मंजू. का शिकायचंय? कशाला कशाला शिकायचंय? मला आवडतं. दादा तुम्हाला हे आवडलेलं नाहीये का? हा असं काही नाही. असं काही नाही. आवडलं नाही असं नाही. मुक्ता अगं तुझा इंटरव्ह्यू घ्यायला प्रेस आणि मीडियावाले आले. मुक्ता ये ना. नमस्कार मी पूनम. सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन.
तू एवढा मोठा विजय मिळवलास त्याबद्दल थँक्यू. अभिनंदन मुक्ताताई. मी संजो. आणि मी लाईव्ह मराठीकडून आले. तुम्ही मुलाखत घेणार आहात का तिची? हो, मुक्ताची बातमी आम्ही वर्तमानपत्रात छापून देणार आहोत. शिवाय सोशल मीडियावरही टाकणार आहोत. लोकांना मुक्ताबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे आणि ती इच्छा आम्ही पूर्ण करू. ग्रेट. नाही, खरंच याची गरज होती. म्हणजे मुक्ताने एवढी मोठी स्पर्धा जिंकली आहे, पण काही कारणांमुळे तिला मीडिया समोर येता आलं नाही. रिअली थँकफुल टू यू की तुम्ही आलात. मुक्ताताई, आता तुम्ही लईच फेमस होणार आहात बघा. चला चला चला, आता असंच बसू नका, तयारीला लागा. तुम्ही रेडी झालात की सांगा, आम्ही रेडीच आहोत. अहो, मी काय म्हणते, मुलाखतीच्या याला आपण आजी आणि भाऊ काकांना पण बोलूयात का? मी बोलवतो. आशाताई, आशाताई, पाहुण्यांना काय हवं नको ते बघा. वय वय. आपण कसं व्यवस्थित डाएट फॉलो केलं पाहिजे, म्हणजे काय भरपूर जेवायचं, पण जेवणाच्या आधी आहे ना. अगं ते आपल्या घरामध्ये आले न्यूज चॅनल वाले, उघडा डोळे झोपा नीट. क्या बात आहे. अरे मस्त. न्यूज चॅनल वाले थेट आपल्या घरात. अरे मला हे कळत नाही की तुम्ही दोघंही एवढे खुश का होताय. मला ना तुमचं हे वागणं ना काही कळतच नाहीये. तिथे ते मीडियावाले आले, त्याच्या अगोदर इथे तो माणूस आपल्या मुलीला संबळ शिकवायला घेऊन आलाय. अरे राव दादांना ही असली थेरं ना अजिबात आवडायची नाही. पण तुम्हाला सुद्धा आवडत नव्हतं नाही सगळं. मग तुम्ही तिला असं एवढं प्रोत्साहन का देताय? अगं माधवी, अगं बाई 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 बाई, किती ग किती तो द्वेष. अगं किती परिश्रम केलेत त्या मुलीनी. हा, आणि एवढं कौतुक होतं तिचं. मग आपणही कौतुक नको का करायला तिचं? अहो काय बोलताय तुम्ही वंस? माधवी, अगं मी जे बोलते ना तेच ऐकतेस तू. एकामेका सहाय्य करू, अवघे फेडू आपले कर्ज. अवघे धरू सुपंत. अहो चला चला, आपल्यालाही जायला हवं. शूटिंग शूटिंग. चला चला तुम्ही, चला. काय काशा आहे ना, त्यावाल्या गोळ्यांची बाटली घेऊन फिरतोय. डॉक्टरवाल्या? हा, आणि त्या जर गोळ्या त्याने घेतल्या आणि तो मीडियावाल्यांसमोर गेला आणि टिवल्या बावल्या केल्या ना, तर त्याचं शूटिंग व्हायच्या अगोदर आपलं शूटिंग निघेल. अहो कसलं शूटिंग? चला चला, लवकर लवकर चला. अहो हे दोघं जण कॅमेऱ्यामध्ये दिसणार आणि मी काय करणार इकडे एकटी? मी पण जाते त्यांच्या मागे. मुक्ता शिंदे नगरकर, तुम्ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकल्याबद्दल तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खरं तर तुमच्यासाठी ही स्पर्धा अजिबात सोपी नव्हती. एखादं वाद्य वाजवता येणं आणि त्यात निष्णात असणं यामध्ये खरंच खूप मोठा फरक आहे. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या कलाकारांचा सामना करून तुम्ही त्यावर विजय मिळवलात हे अजिबात सोपं नव्हतं. यापुढे जाऊन मी तुम्हाला एक काही प्रश्न विचारू इच्छिते. स्त्रियांनी संबळ वाजवू नये असं आपल्या परंपरेत म्हटलं जातं. जर ही अशी सामाजिक मान्यता आहे तर तुम्ही संबळच का निवडला? मी विरोधाला विरोध करते असं तुम्ही कृपा करून समजू नका. माझ्यासाठी संबळ हे फक्त एक वाद्य आहे. असं वाद्य ज्याकडे बघितलं ना तरी मा अंग शारतं. त्याला खांद्यावर घेऊन मिरवायची इच्छा होते. त्याची तडतड ऐकली की कान तापत्यात. ही बोट आहेत ना, संबळाच्या काड्या कधी हातात घेतेय यासाठी असे उतावळे होतात. त्यात माय अण्णा म्हणजेच माय वडील लय मोठे संबळ वादक आहेत, आत्माराम शिंदे. त्यामुळे संबळ वादन माय रक्तात आहे. एवढं सगळं असताना फक्त समाज नको म्हणतोय म्हणून मी त्याला लांब कसं ठेवू मायापासून? तुम्हीच सांगा. मला असं वाटतं शिक्षण कोणतंही असो, त्याला समाजाच्या भीतीपोटी किंवा परंपरेचं नाव देऊन स्त्री पुरुष भेदभाव हे असं लेबल नाही लावायला पाहिजे. खूप खूप मोठा विचार, खूप मोठा विचार. 150-200 वर्षांपूर्वी स्त्रीनं शिक्षण घेतलं तर धर्मभ्रष्ट होता असं म्हणायचंय. त्यावेळी सावित्री माईला ते समजलं ते आज आम्हाला आणि तुम्हाला समजायला पाहिजे की नाही. मुळात संबळ हे वाद्य देवी याच्या गोंधळात वापरलं जातं, त्यासाठी वाजवलं जातं. तर तेच वाजवण्यासाठी स्त्रीला विरोध का? हे तुम्हाला चुकीचं नाही वाटत का? तुमचे मुद्दे पटण्यासारखे,
पण आणखी एक प्रश्न, ते म्हणजे तुमच्या माहेरच्यांनी तुम्हाला साथ दिली ते ठीक आहे, पण तुमच्या सासरच्यांनी जी साथ दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्या बाबतीत सांगायला गेलं तर माहेर सासर असा काही फरकच नाही राहिलाय. ही सगळी माईच माणसं आहेत. माय सगळ्यात मोठा आधार. माय मिस्टर सारंग यांनी मला लय साथ दिली. माई सगळ्यात मोठी प्रेरणा माय सासूबाई, मग माय आजी सासूबाई आणि माय वडिलांनंतरचे गुरु म्हणजे भाऊ काका. आज तुम्ही ही मुलाखत घ्यायला आलाय, उद्या हे टीव्हीवर दिसणार आणि परवा मावं कौतुक होणार. पण माय लोकांना मावं कौतुक नसतं ना तर आज मी इकडेच नसते. आणि हे जे इकडे बसलेत माय सगळ्यात मोठा आधाराचा खांब माय सासरे रावसाहेब नगरकर. सुरुवातीला त्यांचा विरोधच होता, पण त्यात त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. आता समाजाला धरून त्यांना पण 4 पावलं चालायला लागणारच ना. पण त्यानंतर सगळ्यात जास्त साथ त्यांनीच मला दिली. मला धमकी दिली होती की जर स्पर्धा जिंकली नाहीस तर या घरात तुला घेणार पण नाही. मला असं समजलं आहे की ही छोटी मुलगी तुमच्याकडे संबळ शिकायला आली आहे. मग तुम्ही काय ठरवलंय, तिला संबळ शिकवायचं की नाही? आईला चांगल्याच अडकीत त्यात सापडले. होकार दिला तर मुक्ता विजयी होणार आणि नकार द्यावा तर सुनेचा मागासलेल्या विचारांचा सासरा म्हणून व्हायरल होणार. अरे देवा. मुक्ताचे सासरे बुवा, तुम्ही काय म्हणता? संबळ वाजवायला जी मुक्ताला तुम्ही साथ दिली ती फक्त स्पर्धेपुरतीच की कायम राहणार? विरोधाच्या प्रतिगामी परंपरेला तुम्ही आव्हान द्यायला तयार आहात का रावसाहेब? आणखी एक संबळ वादक पुढच्या पिढीने बघावी असं तुम्हाला वाटत नाही का? हो, म्हणजे बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. या छोट्या मुलीला मुक्तानं संबळ शिकवायला पाहिजे. माझा पाठिंबा आहे, मी परवानगी दिलेली आहे. हे जे काही परंपरा वगैरे हे मला काही कळत नाही, पण मला असं वाटतं की मुक्ता इतकं छान संबळ वाजवते तर ही कला पुढच्या पिढीला पण आली पाहिजे. काही झालं तरी संबळ वाजला पाहिजे. त्यांच्या आधीपासून आम्ही सपोर्ट केला. हा असा पाठिंबा असेल तर मुक्ता नक्कीच मुलींची संगीतमय पिढी घडवू शकेल. तुम्ही समोर बघताय ती गुरु शिष्याची जोडी आणि पुढच्या पिढीची ही जोडी. काय सांगशील मुक्ता? मी शिक्षिकाच ठीक आहे, गुरु बनण्यात की अजिबात मोठी झालेले नाही. अण्णांनी भाऊ काकांनी जेवढं काही मला शिकवलं आहे ना सगळं हिच्या जोडीत टाकायचा प्रयत्न कर. हातचं काही राखून ठेवणार नाही. काय केलंस तू? हे डोकं बिकं फिरलंय का तुझं?
कशाला परमिशन दिली मुक्ताला त्या मुलीला संबळ शिकव म्हणे? काय संबळ शिकव? अरे काय झालंय तुला? डोकं बिकं फिरलंय का तुझं? हा, की तुझ्यातला अचानक रावसाहेब म्हणजे आपला दादा जागा झाला की काय? अरे बाबा जरा मागचा पुढचा विचार करत जा, आणि तुला जर काही सुचत नसेल ना तर आम्हाला विचार ना. मी लय विचार करूनच बोललेलो आहे. आता मला सांग, ही चॅनलवाली बाई एकदम भास्कर तिने कॅमेरा असा माझ्यासमोर आणला, राम करायचा आणला, म्हणजे विचारला प्रश्न मला, मी काय करणार? देऊन टाकली परवानगी. नाहीतर माझ्या विरोधात एकदम संशय निर्माण झाला असता. कसला संशय? काही संशय घेतला नसता. आता नुसतं वैताग येणार आहे. आधी एक संबळ वाजायचा, आता 2-2 वाजणार, म्हणजे डोक्याचा फार चेंदा मेंदा करून टाकणार. आणि ह्याने आधीच परवानगी देऊन टाकली आहे, आता परवानगी मागे घेतो असंही सांगता येणार नाही. काळजी करू नका, मी समजा काय करू शकतो. अजून या दुर्योधनाला तुम्ही ओळखलेलं नाही. मुक्ताची संबळ बंद करून टाकणार, कायमची बंद करून टाकणार. हा तेजू, अगं तिशी गावी गेल्यापासून त्याचा फोनच झाला नाहीये. मी करते फोन पण तो फोन उचलतच नाही. अगं खूप टेन्शन येतंय मला. अच्छा थांब, मी फोन लावून बघते. अगं फोन स्विच ऑफ येतोय त्याचा. कसा कॉन्टॅक्ट करावा ना हेच कळत नाहीये. खूप भीती वाटतेय मला तेजू यार. अगं ठीक आहे, काय इतकी हायपर होतीयस? ठीक आहे ना, करेल कॉल बॅक, तू घाबरू नकोस. हो अगं घाबरण्यासारखं नाहीये, पण टेन्शन येतच ना. ए ऐक ना, तुझी मावशी आणि ऋषी यांचं गाव एकच आहे ना? हो, पण मी तिला कसं सांगू बोलायला त्याच्याबद्दल? तुला माहिती आहे ना ती थोडी शकी टाईप्स आहे. उगाच भलत्या सलत्या शंका घेत बसेल. तेजू काहीतरी डोकं चालव ना प्लीज यार, तेजू माझ्यासाठी. बरं बरं थांब, मी माझ्या मावस बहिणीला सांगते. प्लीज प्लीज तेजू, थँक्स यार. ओके. का असा वागतोय? का उचलत नाही हा फोन? दादा, आजपासून मी मंजूला संबळ वाजवायला शिकवणार आहे. खरं तर मीच मला नव्याने जगायला शिकवते असं वाटतंय. तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. देवी आई नंतर तुम्हालाच नमस्कार करते. मी आशीर्वाद द्या. असं वाटते हा संबळ उचलावा आणि बाहेर फेकून द्यावा, फोडून टाकावा. माझा वड दाखवायची हीच योग्य वेळ आहे. आशा उचल संबळ, फक्त बघू नको. उचल उचल आणि दाखव तुझा धाक. उचल. संबळ काय आशीर्वाद पाहिजे? शाप दिले पाहिजे तुला, शाप. दादा तुम्ही काय बोलताय? हा, हे संबळ घेऊन घरामध्ये घुसलीस तू, आणि आता 4 पोरींना शिकून काय धर्मशाळा करायची काय तुला? दादा, या संबळची जागा कुठे आहे माहितीये? बाहेर उकिरड्यावर. तुम्हाला काय होते? दाबून टाकेल. बस. 40 वर्ष काढलेत मी तुरुंगात. तेव्हा तुम्ही हा वाडा हे ऐश्वर्य उपभोगत होतात. तिथं सडत होतो मी तुरुंगात. कशा पायावरनं उंदीर जायचे, चावायचे. तुम्ही मस्त मस्त करून खात होता तिथं. तेव्हा मी भाकर तुकडा खात होतो. तर सोडणार नाही कोणाला, पण कोणालाही सोडणार नाही मी. या संबळ नंतर तुम्हाला एकेकाला घराच्या बाहेर फेकून देतो की नाही बघा. अरे हो.